नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण कच्च्या कैरीपासून छान 2-3 महिने टिकणारी रेसिपी बनवणार आहोत। अतिशय खायला चवदार लागते आणि खूप छान झटपट करता येते कमी साहित्यामध्ये। तर इथे मी ह्या दोन अशा कमी आंबट कैऱ्या घेतल्या आहेत। शक्यतोवर या रेसिपीसाठी कमी आंबटवाल्याच कैऱ्या घ्या। आता ह्या स्वच्छ धुवून घेते। तर आता ह्या स्वच्छ धुतलेल्या कैऱ्याचे जे आपण साल काढून घेणार आहोत असं पिलरच्या सहाय्याने। संपूर्ण साल आपल्याला काढून घ्यायचं। आता ह्या कैरीचे आपण छोटे छोटे असे काप करून घेणार आहोत, म्हणजे याच्या फोडी करून घ्यायच्यात आपल्याला। देठाकडे भाग कट करायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला हे कापून घ्यायचं। आता याच्या असे लांब काप करायचे आहे आणि अशा पद्धतीने करायचे। खूप जाड नाही किंवा खूप पातळ सुद्धा नाही कट करायचं आपल्याला हे। आता आपण हे अशा स्लाइस करून घेतले आहे। आता गॅसवरती आपण एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत। ह्या कैरीच्या फोडी बुडतील इतपत आपल्याला पाणी गरम करायचं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। आता या पाण्याला चांगली आपण उकळी काढून घेणार आहोत। आता या पाण्याला बघा छान अशी उकळी आली आहे। यामध्ये आपण ह्या कैरीच्या फोडी टाकून साधारण 60 ते 70% शिजवून घ्यायच्या आहेत। ह्या फोडी आपल्याला फार जास्त शिजवायच्या नाहीयेत। अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये ह्या शिजतात। आता ह्या आपण शिजवून घेऊ। तर आता इथे 4 ते 5 मिनिटं ह्या फोडी आपण शिजवून घेतल्या आहेत आणि छान अशा नरम झाल्या। आपण गॅस बंद करायचा आणि ह्या फोडी ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहे। अशा पद्धतीने आता ह्या फोडी आपण काढून घेतल्या आहे। आता त्याच कढईमध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं। अगदी थोडंसं टाकलं आहे। त्यामध्ये अर्धा वाटी साखर टाकायची। आता ही साखर आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायची आहे, पाक वगैरे करायचा नाही। आता या साखरेमध्ये आपण थोडासा हिरवा कलर टाकणार आहोत। कलर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी देखील चालते, पण या फोडीला छान असा हिरवा रंग येतो, त्यामुळे थोडासा टाकायचा आणि हे साखर विरघळून घ्यायची या पाण्यामध्ये। आता इथे बघा तुम्ही साखर विरघळली आहे। गॅस बंद करायचा आणि ह्या शिजवलेल्या ज्या फोडी आहेत त्या या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊन रात्रभरासाठी ह्या फोडी या पाण्यामध्येच ठेवून द्यायच्या आहेत आणि उद्या सकाळी मग ह्या आपण वाळत घालणार आहोत। तर आता ही कॅन्डी बघा छान अशी 2-3 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतली आहे। आता यावरती आपण पिठी साखर थोडीशी अशी भुरभुरायची, दिसायला छान दिसते आणि चव पण मस्त लागते याने। अशी ही लावून घ्यायची आहे पिठी साखर याला आणि छान हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची। 2-3 महिने खराब होत नाही। तर मस्त जेवण झाल्याच्या नंतर तुम्ही ही कॅन्डी खाऊ शकता। चटपटीत लागते आणि आंबट गोड मस्त अशी ही कच्च्या कैरीची कॅन्डी नक्की करून पहा। कशी झाली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। भेटू अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये।